नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असा. आमच्या घराच्या समोर अंगणाच्या शेजारी थोडीशी आम्ही अशी जागा ठेवलेली आहे आमच्यापुरती भाजीपाला रुजवण्यासाठी. मग त्या जागेमध्ये आम्ही वर्षाचे 12 महिने आमच्यापुरती आम्ही भाजी रुजवतो. मग ते ऊन असू दे, पावसाला असू दे, हिवाळा असू दे, काही असू दे. आणि तुम्ही बघत असाल, हे बघा, या वालीच्या शेंगा, हे बघा, हे कितीतरी मोठ्या होतात. आणि हे बघा किती लागल्यात त्या बघा. आता भरपूर लागलेल्या आहेत. जर आणखीन 2-3 दिवस जर ठेवल्या ना ह्या, तर ह्या जून होतील. मग आता ह्या जरा कवल्या आहेत, म्हणजे आपण मोडून त्याची भाजी करू शकतो. दाणे काढायची गरज नाही. म्हणूनसाठी मी याचीच भाजी करते. आपल्या महिलांना रोज विचार पडतो की काय रोज भाजी करायची. आणि कोकण असल्यामुळे आपल्याला एवढा लांब जाऊन भाजी आणायचं, आणि जी आपण आणतो भाजी 15 दिवसासाठी आणली तर ती भाजी खराब होऊन जाणार. 2-3 दिवसासाठी आपण भाजी आणतो. आणि आपल्याला दोघांसाठी जर 1-2 दिवस आड करून भाजी आणायला जर जायचं असेल, तर ते आपल्याला गाडी भाडा कुठपर्यंत पडणार सांगा बघू दे. म्हणजे ती भाजी केवढ्याला पडली आपल्याला. मग त्यापेक्षा माझ्या घराच्या शेजारी मोठा पर्याय तुम्हाला तर ठाऊक आहे. आम्ही त्यामध्ये मोटर लावलेली आहे, आणि त्या मोटरीच्या मदतीने आम्ही सर्व भाजीपाला लावतो, त्याला पाणी सोडतो, आणि आमच्यापुरती भाजी मस्त रुजून येते. आवडतंय ना तुम्हाला? चला तर मग आज मी ही करते वालीच्या शेंगाची भाजी. ओ, मी मोडते ना, सुगंध पण काय छान येतोय हो खरंच. ही वेल सोडून आणखीन दुसऱ्या ठिकाणी पण वेल आहे, ती सुद्धा तुम्हाला मी दाखवते. ताजी ताजी भाजी. आता दुसरीकडची काढूया. किती झाली बघा. ह्या वेलीना ना, अशी म्हणजे वेल जिकडे जागा मिळेल तशी ती वेल जाते. त्या वेलीना ना, म्हणजे वाढायसाठी बरोबर सपोर्ट मिळेल ना, त्या वेली आहेत ना भराभर वाढतात. आणि मस्त त्याच्यावरती शेंगा पण धरतात. मग ती पापडीची असू दे, किंवा वालीची असू दे, किंवा घेवडीची असू दे, पण त्यांना ना मांडव आणि असं काहीतरी सपोर्ट पाहिजे त्यांना. आता बघा, ही पालाभाजी आहे. ही पालाभाजी किती मोठी झाली, त्यावर किती बी आलंय. पण मी ही भाजी ना कट नाही केली. का सांगू? ही वेल आहे ना, याच्यावरती फिरली बघा, तुम्हाला दिसत असेल, ही बघा, याच्यावरती फिरली आहे. म्हणून मी ही पालाभाजीची ही बी आहे ना, कट नाही केलं, हे बघा. आणि असं लटकत जर राहिल्या ना, मग त्या वाढतच नाही. बघा, 1 किलो चवलीच्या या वालीच्या शेंगा मिळाल्या बघा. तुम्हाला सांगू का, हे जे वालीच्या शेंगाची जी वेल आहे चवळीची, तिचा जो कवळा कवळा पाला असतो ना, ते सुद्धा काढून आपण त्याची भाजी करू शकतो. एवढी छान होते भाजी. आता ह्या वालीच्या शेंगाच्या एवढ्या काढून झाल्यात. आता बघते दुसरीकडे कुठे पालाभाजी आहे का. कारण का, पालाभाजी पण जास्त वेळ जर आपण ठेवली ना, मग त्यावरती ना वरती बी येतं, मग ती जून होते. मग ती पालाभाजी असेल ना, ती सुद्धा मी काढून घेते. चला बघूया. ते भाजी काढते मी, मजा वाटते ना बघायला. मग मला काढायला किती मजा वाटत असेल सांगा बघू. खूप आनंद होतो. हे बघा, इथे पालाभाजी आलेली आहे, हे बघा,
काढून घेते. शेजारी पर्याय आहे आणि पर्यावरती ना भरपूर मुली बायका कपडे धुवायला आलेत. या टपामध्ये पण मी बी टाकलं होतं. इथे पण बघा किती छान पालाभाजी रुजून आले. याच्यावरून मी 2 वेळा भाजी काढली होती आणि बाजूबाजूला ढिऱ्या फुटल्या. त्या बघा, तुम्हाला दिसत असेल. आम्हाला दोघांना किती लागते. काय मस्त बघा, हिरवीगार. आमच्या ना वाडीमध्ये घराची कामं जोरदार चालू आहेत. तुम्हाला आवाज येत असेल बघा, मशीन चालू आहे. कोकणामध्ये आता भरपूर घरं होतात आहेत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. हे बघा, आपण जर असं थोडे दिवस नाही काढलं ना तर हे असं बी येतं वर. हे बघा, म्हणून साठी ना अगोदरच काढायचं. जशी काढण्यासारखी झाली की काढून घ्यायची भाजी. ही भाजी काय 1 दिवस आड करून जरी तुम्ही खाल्ला चांगली आपल्या शरीरासाठी. ही बघा, काय मस्त भाजी चवलीची आहे की नाही. मस्त वरून खुटून घेतली मी सर्व. ही बघा, आता दुसरी पुन्हा येणार त्यावरती भाजी. एवढ्या वालीच्या शेंगा झाल्या. ओ, आमचं झाड आहे तिकडे, त्याच्यावरनं मी म्हटलं मला थोड्या कैऱ्या आणून द्या. कोकणासारखी मजा कुठेच नाही. वर्षाचे 12 महिने सीझन चालूच असतो. कसला ना कसला सीझन असतोच असतो. आणि हे भाजीपाला आपण रुजवतो. कसलं टेन्शन आहे सांगा बघू दे, आहे की नाही. आता तुम्हाला माझ्या घराच्या शेजारी जो पर्याय आहे ना ते सुद्धा दाखवते. आम्ही त्यात मोटर लावले आणि त्या मोटरच्या मदतीने आम्ही पाणी खेचतो आणि सर्व भाजीला आणि फळझाड वगैरे जे आहेत आमच्या परसवात त्यांना सगळ्यांना आम्ही ते पाणी शिंपतो. म्हणूनसाठी आम्हाला ते 2 फळं थोडी भाजी अशी मिळते. काहीतरी कष्ट केल्याशिवाय मिळेल का हो आपल्याला, सांगा बघू. हा, बघा इथे मोटर आहे आणि हा पाईप आहे ना पर्यात सोडलेला आहे आम्ही. इथे पण बसल्यात कपडे धुवायला. एकदम मस्त वाटतं. काय गरम होतंय हो. बघा, आता इथे आमच्या घराच्या खालच्या बाजूला पण कोणतरी आले कपडे धुवायला. आवाज येतोय ना कपड्याचा. आता मी काय करते, हे जे वालीच्या शेंगा काढल्यात ना याची भाजी बनवते. आणि ही जी पाळाभाजी काढली आहे ना ही काय करते मी धुणार नाही, असंच एका पिशवीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे उद्याला होईल ना. जर भिजवून धुवून जर तिला ठेवली तर खराब होणार. अशीच ठेवून देणार. काय कोवली आहे बघा, पटकन मोडते. हे बघा, अशी काढा परसवातनं भाजी आणि अशी बनवा. असं नशीब फक्त कोकणवाल्यांचंच आहे ना. कोकणामध्ये जे आपली शेती वगैरे करतात त्यांच्याकडेच असं. चला आज काय भाजीला नाहीये, चला बघ जरा बाहेर काय परसवामध्ये काय भाजी रुजून आले काय तेच कर चल, असं बोलतात ना. हे बघा, काय मस्त कोवली कोवली आहे. काय आवाज येतोय ना तुम्हाला मोडताना. हे बघा, शेंग बघा कशी जाड आहे ती. आता ह्याच्यातल्याच ना अशा जाड्या झालेल्या शेंगा असतात ना ह्या झाडावरती म्हणजे वेलीवरच सुकवायच्या आणि मग ह्या आपल्याला जेव्हा रुजवायच्या असतील ना तेव्हा त्या याच्यातले दाणे काढायचे आणि मग ते रुजवायचे.
आम्ही तर बी विकत आणतच नाही. आम्ही असे 1-2 शेंगा आहे ना वेलीवरच सुकवतो. वालीच्या शेंगा मी सर्व अशा मोडून घेतल्यात. आता हे स्वच्छ धुवून घेते मी. आता यात घालण्यासाठी मी घेतले 2 टमाटे, 2 बटाटे, 2 कांदे, 2-3 हिरव्या मिरच्या. आता हे सर्व मी चिरून घेते आणि मग रेसिपीला सुरुवात करते. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. स्टीलची कढई तापाला ठेवले, तेल पण घातले मी त्यात गरम व्हायला. आता यात घालते मी चिरलेला कांदा, हिरवी मिरची. तेलात कांदा जरा लालसर होऊ द्यायचं. मिरची पण सोबत घातलात तरी काय हरकत नाही. कांद्याचा रंग जरा बदललाय. आता यात घालते मी टमाटर, चवीनुसार हिंग, कांदा लसूण चटणी, लाल तिखट 1 चमचा, हे किचन किंग मसाला भाजीचा मसाला आहे 1 चमचा घ्यायचा, हळद 1 चमचा, चवीनुसार मीठ. तर हे सर्व एकजीव करून घ्यायचं. चांगले मसाले मिळू देत तेलामध्ये, मस्त चांगले परतून होऊ देत. आणि त्यानंतर मग ती आपली भाजी सोडायची वालीच्या शेंगाची. आता या सोडते मी हे धुतलेली वालीच्या शेंगा. आता ही जाळी आहे, या जाळीमध्ये मी सर्व शेंगा ओतल्या मी धुतलेल्या आणि सर्व पाणी काढून घेतलं मी. बघा जाळी. आमच्याकडे ना ही वालीच्या शेंगाची भाजी ना हप्त्यातून 2 वेळा तरी होतेच होते. आता आम्ही वेल लावली आहे ना त्यावरती ह्या पहिल्यांदा शेंगा आल्या. आता दुसऱ्या पण शेंगा छोट्या होत्याच, त्या 2-4 दिवसात आणखी मोठ्या होतील. पुन्हा त्या काढून मी भाजी बनवणार. आता याला 5 मिनिटासाठी मी झाकून ठेवते. तर यावर ठेवते मी झाकण आणि गॅस करते स्लो. आता आपण जरा बघूया. आपले 5-6 मिनिटं झाले. वाफेचं पाणी पण छान सुटलंय आणि रंग पण काय भारी आलाय आणि सुगंध तर काय विचारूच नका. हे इकडून तिकडून फिरून फिरून भाजी येत नाही, डायरेक्ट झाडावरून ते ताटात. त्यामुळे चव तर काय विचारूच नका. 1-2दा अशी ना उघडून बघायची, जी वाफेवरची भाजी असते ती, नाही तर खाली अशी कढईला खाली लागू शकते. आणि मीठ सुद्धा चेक करून बघायचं. मी थोडा वेळ आणखीन झाकून ठेवते. भाजी आपली तयार होते तोपर्यंत तुम्हाला मी एक सांगते. ही जी वालीची शेंगाची जी वेल आहे ना, या वेलीवरून आपण वर्षाचे 12 महिने भाजी काढू शकतो. फक्त काय जरा तिची देखभाल करावी लागते. आता देखभाल म्हणाल तर काय, तर आपण जे घरामध्ये काय भाजी वगैरे बनवतो तो कचरा वगैरे निघतो भाजीचा, तो काय करायचा, एखाद्या टपामध्ये पाणी घ्यायचं किंवा डब्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये आहे ना 2 दिवस तो भाजीचा कचरा असतो ना तो भिजायला ठेवायचा आणि तेच पाणी आहे ना तिच्या मुदाजवळ टाकायचं. रोज आपण साधा पाणी तर टाकायचंच, पण हे खताचं म्हटलं तर ना असं हे खत एकदम मस्त ओरिजिनल खत आहे ते. आणि त्या वेलीवरचे तुम्ही वर्षाचे 12 महिने भाजी काढू शकता, ते पीक तुम्ही घेऊ शकता. आणि त्या वेलीसाठी आहे ना जास्त जागेची पण गरज नाही. तुम्ही कुठेतरी एखाद्या झाडाच्या बाजूला जरी ती वेल लावलात ना तरी ती झाडावर वेल चढते. आता उंच झाडावर चढली वेल तर आपल्याला काढायला त्रास होणार. मग काय करायचं, 2 बाजूला असे 2 असे चिवे वगैरे किंवा असे वाशे छोटेसे, म्हणजे काय म्हणतात त्याला, ठोंबे. ते ठोंबे असे रोवायचे जमिनीमध्ये आणि त्यांना असं आडव्या अशा ना प्लास्टिकच्या रश्या येतात त्या बांधायच्या आणि त्याच्यावरती ती वेल सोडायची. मस्त ती वेल फिरते आणि भरभरून आपल्याला त्या वालीच्या शेंगा मिळतील. तुम्ही हा एकदा नक्कीच प्रयत्न करून बघा. कारण का पाऊस असेल तर काय प्रश्नच नाही, तेव्हा तर आपण कोणत्या पण भाजीच्या बिया रुजवतोच आणि त्या रुजून सुद्धा येतात. पण वर्षाचे 12 महिने म्हटलात तर वालीच्या शेंगाची भाजी आपल्याला मिळते. आता आपण काय मोठे शेतकरी नाही बरोबर, तर आपल्या इथे आपण दोडका, दुधी, पडवळ असं जर लावलं तर ते फक्त आपण पावसापर्यंत त्याचं आपण पीक घेऊ शकतो. पावसाच्या नंतर त्यांना जसं पाणी हवं तसं आपल्याकडे पाणी मिळत नाही, म्हणून साठी ते आपल्याकडे होणार नाही. ते मोठे मोठे जे पंप असतात, मोठे मोठे शेती असते ना, त्यांच्याकडे ते वर्षाचे 12 महिने ते आपल्याला दोडके आणि दुधी, पडवळ असे ते मिळतात. पण ही जी वालीची शेंग आहे ना, ही तुम्ही एकदा लावा. तुमच्या परसवामध्ये जर कुठे छोटीशी जागा असेल तर तिथे तुम्ही लावा आणि मग बघा की तुम्हाला याच्यावरती ना वर्षाचे 12 महिने भाजी मिळू शकते, ती सुद्धा भरभरून मस्त एकदम. हे टिप तुम्ही लक्षात ठेवा आणि एकदा नक्कीच करून बघा. आता बघूया आपली भाजी झाली आहे का तयार. आता मी बघते भाजी आपली तयार झाली आहे का. हो, मस्त झाली आहे तयार.
एकदम परफेक्ट झाले बघा. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. गॅस बंद करते. हे घेतले मी दही मसाला भरलेल्या सुकवलेल्या मिरच्या. याचा व्हिडिओ मी शेअर केलाय, बघितलात की नाही? बघितला नसेल तर नक्कीच बघा, खूप छान झाल्यात मिरच्या. आणि हे घेतलंय मी कांदा लसूण चटणी, तांदळाच्या गरमागरम भाकऱ्या, चविष्ट चवळीची भाजी. कशी वाटली तुम्हाला ही चवळीची भाजी? सोबत आहे भाकरी आणि कांदा लसूणची चटणी आणि दही मसाला भरलेली सुकवलेली मिरची. आवडली ना डिश? चला तर मग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परसवातल्या ताज्या ताज्या वालीच्या शेंगाची चविष्ट भाजी. रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. आता भेटूया अशाच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.